नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली मार्केट व्लॉग मध्ये, जिथे आपण बघतो डेली मार्केट मुवमेंट. पण आज जसं की शनिवार आहे आणि आपण बघणार आहोत तर वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट सिरीज आपण आणणार आहोत शनिवार रविवारच्या व्लॉग्स मध्ये. तर आजच्या व्लॉग मध्ये आपण बघणार आहोत की वेगवेगळ्या असेट मॅनेजमेंट कंपनीज आणि त्यांचे म्युच्युअल फंड ऑफरिंग कोणते कोणते आहेत. तर तर आपण ह्या ऍप्लिकेशनवर बघू शकता की एएमसी हा सेक्शन असा दिलेला आहे. तर एएमसी मध्ये आपण आता जाऊ शकतो. तर आपण पूर्ण तर कव्हर नाही करू शकत एका व्लॉग मध्ये 5-10 मिनिटाच्या, कारण की खूप म्युच्युअल फंड हाऊसेस इथं लिस्टेड आहेत. पण आपण मोठमोठे म्युच्युअल फंड हाऊसेस जे मेन आहेत, जे मोठे आहेत, ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न आपण इथं करू. तर आता जाणून घेऊया की म्युच्युअल फंड ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे काय असतं. तर ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ही म्युच्युअल फंड, वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड स्ट्रॅटेजी वाईज, कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन करत असते. आणि ते सगळे एका कंपनीच्या मार्फत ॲसेट मॅनेजमेंट चालू असते. त्याला ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असं म्हणतात. तर एएमसी म्हणजे हे ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांची लिस्ट आहे. तर आपण आता बघूया की आदित्य बिर्ला सन लाईफ ही म्युच्युअल फंड कंपनी, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी कोणत्या कोणत्या ऑफरिंग्स करत आहेत आणि त्यातले एक दोन एक्झाम्पल्स आपण बघूया. तर आपण बघू शकतो की इथं आदित्य बिर्ला सन लाईफ लिक्विड हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. मला अजून एकदा कन्फर्म करायचं की हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. आम्ही जस्ट ॲज अ एक्झाम्पल, ॲज अ इन्व्हेस्टर अवेअरनेस तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहोत. तर हे कुठलाही पेड कंटेंट नाहीये, हे मला कन्फर्म करायचे आहे या माध्यमातून. आणि आम्ही कुठलीही इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस इथं करत नाहीये. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरला कन्सल्ट करून मगच इन्व्हेस्टमेंट करा. तर आपण आता बघू की ह्यांचे कोणते कोणते म्युच्युअल फंड आहेत. तर काही म्युच्युअल फंड तुम्ही इथं बघू शकता की जसं की आदित्य बिर्ला सन लाईफ, लिक्विड फंड, लार्ज कॅप फंड आहेत, मनी मॅनेजर फंड आहे, कॉर्पोरेट बॉन्ड आहे. तर हे लिक्विड फंड हे शॉर्ट ड्युरेशन फंड असतात. लार्ज कॅप म्हणजे लार्ज कॅप स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. मनी मॅनेजर म्हणजे अगेन लिक्विड फंड आहे. कॉर्पोरेट बॉन्ड म्हणजे पर्टिक्युलर कॉर्पोरेट सिक्युरिटीज मध्ये, ज्या फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. आदित्य बिर्ला सन लाईफ कॉर्पोरेट बॉन्ड. आर्बिट्राज फंड, आर्बिट्राज ही एक स्ट्रॅटेजी असती. तर त्या आर्बिट्राजच्या अंडर वेगवेगळ्या पद्धतीने ज्या मार्केटमधून बाईंग चीप आहे त्या मार्केटमधून बाय करून जिथं महाग गोष्ट चाललेली आहे तिथं ती सेल करणे, याला आर्बिट्राज असं म्हणतात. तर ते आर्बिट्राज स्ट्रॅटेजी वापरून काही फंड आदित्य बिर्लाने लॉन्च केलेले आहेत. तर ते आदित्य बिर्लाचे आर्बिट्राज फंड म्हणू शकतो आपण. इथं इथं दोन प्रकारचे प्लॅन तुम्हाला दिसतात, ग्रोथ आणि आयडीसी डब्ल्यू, इन्कम डिस्ट्रीब्युशन अँड कॅपिटल विड्रॉल. आयडीसी डब्ल्यू चा फुल फॉर्म आहे. तर ग्रोथ प्लॅन मध्ये जेही फंड मध्ये प्रॉफिट होतं, रिअलाइज्ड गेन्स जे असतात, जिथं प्रॉफिट किंवा स्टॉक डिव्हिडंड किंवा कुपन पेमेंट जे असतात फिक्स्ड इन्कमचे, तर ते सगळे परत रिइन्व्हेस्ट केले जातात फंडमध्ये, त्याला ग्रोथ प्लॅन असं म्हणतात. तर आयडीसीडब्ल्यू मध्ये आपण असं बघू शकतो की आयडीसीडब्ल्यू मध्ये जे इन्कम डिस्ट्रीब्युशन आणि कॅपिटल विड्रॉल आहे, जे तुमचे कुपन्स आहेत, जे तुमचे डिव्हिडंड आहेत, जे तुमचे कॅपिटल गेन्स आहे, ते सगळे डिस्ट्रीब्यूट केले जातात पिरियडिक बेसिसवर. इथे इंटिरम दिसू शकतं तुम्हाला. काही काही मध्ये आयडीसीडब्ल्यू मंथली प्लॅन आहे, म्हणजे हे मंथली बेसिसवर करतात. हे इंटरिम बेसिसवर करतात, म्हणजे हे पहिल्यांदा जसं की कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये आपण डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन बघतो, तर आधी एक डेट ते कन्फर्म करतात आणि त्या डेटला ते इंटरिम बेसिसवर हे जे कॅपिटल डिस्ट्रीब्युशन आहे, ते इन्कम डिस्ट्रीब्युशन, कॅपिटल विड्रॉल्स ते डिस्ट्रीब्यूट करतात. तर आज फ्लेक्झी कॅप फंड आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणारे फंड आहेत. ईएलएसएस म्हणजे टॅक्स सेव्हर आहे, इक्विटी लिंक सिक्युअर सेव्हिंग्स, लो ड्युरेशन सन लाईफ लो ड्युरेशन फंड म्हणजे परत एकदा लिक्विड फंड आहे. आदित्य बिर्ला सन लाईफ फ्लोटिंग रेट फंड आहेत. तर फ्लोटिंग रेट फंड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जे फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट आहेत, ज्याचे फ्लोटिंग डिस्ट्रीब्युशन आहे, फ्लोटिंग इंटरेस्ट रेट आहेत, त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. सिक्युरिटीजमध्ये फंड इन्व्हेस्ट करतो. तर तुम्ही असं बघू शकता की सन लाईफ ओव्हरनाईट फंड, ओव्हरनाईट हा शॉर्ट ड्युरेशन फंड आहे. तर हे वेगवेगळे फंड आता बघू शकतो आपण. तर सन लाईफचे, आदित्य बिर्ला सन लाईफचे
एक एक्झाम्पल आपण इथं घेऊ तर लिक्विड फंड मध्ये आपण जर गेलो आणि इथं बघितलं तर लिक्विड फंड मध्ये तुमचं करंट नाव आहे 442 रुपये. CAGR ह्याचा कमी असतो रिटर्न, कारण की हे लिक्विड असतात त्यामुळे लिक्विड सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करतात, मनी मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याच्यामुळे रिटर्न तुम्ही ह्याचे जास्त एक्सपेक्ट करणं ही लिक्विडिटीसाठीच तुम्ही ह्या फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. तर बघू शकता तुम्ही ऍसेट अंडर मॅनेजमेंट 54,000 कोटी म्हणजे चांगले आहे. रिस्क मॉडरेट लेवलचे असते. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट एक शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यात 48% यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे. कमर्शियल पेपर हे पण एक शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट असतं, तिथे 29%. ट्रेजरी बिल्स हे गव्हर्नमेंट शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट असतं, 11% इथे इन्व्हेस्ट केले. तर रेपोज हे पण एक गव्हर्नमेंट अफिलिएट इन्स्ट्रुमेंट असतं, तर तिथं 7.48 म्हणजे 7.5% इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर आपण बघू शकतो की कुठल्या कुठल्या कंपन्यांचे शॉर्ट टर्म आहेत. RBL बँकचे शॉर्ट टर्म आहेत, ट्रेजरी बिल्स आहेत RBI कौर व्यास बँकचे शॉर्ट टर्म रेपोज, पंजाब नॅशनल बँकचे रेपोज, HDFC बँक लिमिटेडचे रेपोज, हे सगळं अलोकेशन तुम्ही इथं बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की हा शॉर्ट लिक्विड फंड कसा डिझाईन केलेला आहे. तर आता आपण बॅक घेतलं तर इथं ॲसेट मॅनेजमेंटमध्ये पुन्हा आपल्याला आदित्य बिर्ला सन लाईफमध्ये जावं लागेल. आदित्य बिर्ला सन लाईफ कॉर्पोरेट बॉन्ड फंड आपण इथं बघू. तर कॉर्पोरेट बॉन्ड फंडनी CAGR 3 वर्षाचा CAGR जर बघितला तर एक स्टेडी रिटर्न 7-8% तुम्हाला देत आहे. ॲसेट अंडर मॅनेजमेंट 28,000 कोटी, मिनिमम इन्व्हेस्टमेंट 100 रुपये आणि रिस्क इन्व्हॉल्व मॉडरेट आहे इथं. तर इथं डेट सिक्युरिटीजमध्ये 66%, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये 29%, नेट रिसिवेबल पेएबल्स मध्ये 2%चं, झिरो कुपन बॉन्ड्स मध्ये 1%, आणि टी बिल्स म्हणजे लिक्विडिटी मेंटेन करण्यासाठी ट्रेजरी बिल्स ही शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट असतात गव्हर्नमेंटची. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा 2039ला मॅच्युअर होणारा बॉन्ड यांनी घेतलेला आहे 7.76%. गव्हर्नमेंट बॉन्ड मध्येच इन्व्हेस्ट केले. नॅशनल बँक ऑफ ऍग्रीकल्चर नाबार्डचा एक बॉन्ड घेतलेला आहे 28 मध्ये एक्सपायर होणारा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा 34 मध्ये. तर मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट इन्स्ट्रुमेंट मध्ये इथं प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघा REC लिमिटेडचा एक बॉन्ड घेतलेला आहे, भारती टेलिकॉमचा एक बॉन्ड घेतलेला आहे यांनी. तर हा पूर्ण बॉन्डचा थीमॅटिक फंड आहे. त्याचं नावच कॉर्पोरेट बॉन्ड आहे, त्याच्यामुळे हा बॉन्ड मध्येच इन्व्हेस्ट करतो. तर आता बघू आपण आर्बिट्राज फंड मध्ये काय आहे. आर्बिट्राज फंड मध्ये तुम्ही बघू शकता की CAGR ह्याचा निगेटिव्ह मध्ये आहे. तर एक हे स्ट्रॅटेजीनुसार फंड असतो. बघा एकदम लो रिटर्न आहे आणि रिस्क पण लो आहे. तर बघा फायनान्शियल मटेरियल्स मध्ये आदित्य बिर्ला ग्रोथ डायरेक्ट प्लॅन मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, HDFC, ट्रेप्स ट्रेसफे इन्स्ट्रुमेंट असतं शॉर्ट टर्म, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. वोडाफोन इंडियामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. तर अलोकेशन बघू शकता, फायनान्शियल सेक्टरमध्ये 15% अलोकेशन आहे. लास्ट हे पूर्ण डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन आहे. तर IDCW प्लॅन आहे. तर इथं बघा तुम्ही लास्ट डिव्हिडंड 20 फेब्रुवारीला त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तर पूर्णपणे त्यांनी बघू शकता नाव इथं डाऊन साईज केलेलं आहे. कशामुळं तर ते डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन मुळे तुम्हाला इथं दिसू शकतं की या पर्टिक्युलर डेटला नावमध्ये एक चांगली गिरावट झालेली तुम्हाला दिसू शकते. तर इथं खूपच लो रिटर्न आहेत या फंडचे. तर अशा फंड मध्ये तुम्हाला IDCW हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जिथं तुम्हाला पिरियडिक विड्रॉल्स पाहिजेत तुमच्या डिव्हिडंडचे. हा कुठलाही ग्रोथ प्लॅन मध्ये कंपाऊंडिंग वर्क करतं. तर IDCW प्लॅन मध्ये पिरियडिक रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात, म्हणजे जसं की तुम्ही फिक्स डिपॉझिट पासून मिळवू शकता. तर आज आपण आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स बद्दल, आदित्य बिर्ला सन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनी बद्दल थोडी माहिती घेतलेली आहे. तर असे तुम्ही फंड वेगवेगळ्या फंड हाऊसेसचे AMCचे बघू शकता. तर उद्या आपण ऍक्सिस म्युच्युअल फंड, उद्याच्या व्लॉगमध्ये आपण ऍक्सिस म्युच्युअल फंडचे कुठले डिस्ट्रीब्युशन्स आहेत ते बघू. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी पुन्हा एकदा सांगतो की ही कुठली इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस नाहीये किंवा कुठलाही पेड कंटेंट आम्ही आदित्य बिर्ला सन लाईफचा प्रमोट नाही करत आहे. तर आम्ही फक्त हा इन्फॉर्मेटिव्ह पर्पजसाठी व्हिडिओ तयार केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.